वसंतराव नाईक विद्यालयाच्या आयोजनातून गेल्या 16 वर्षापासून सुरू असलेल्या नवनिर्माण प्रज्ञाशोध परीक्षेचा शुभारंभ आज नवनिर्माण शिक्षण संस्थेचे संस्थापक रामकृष्णजी बांगर यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला असून या उपक्रमास तालुक्यातील 2763 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी सहभाग नोंदवला आहे. पाहुयात या प्रसंगी मान्यवर नेमकं काय म्हणाले. आज वसंतराव नाईक विद्यालय या ठिकाणी प्रज्ञाशोध या परीक्षेमार्फत या पाडोदा तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना एक प्रकारची संधी या शाळेने मिळवून दिलेली आहे की स्पर्धा परीक्षा कशा असतात किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना संधी देण्यासाठी ही एक खूप मोठी बाब या 16 वर्षापासून या वसंतराव नाईक विद्यालयाच्या मार्फत आमचे प्राचार्य तुपे सर, या शाळेचे तुपे सर, ज्यांनी संयोजित कार्यक्रम 16 वर्षापासून करतात. खरंच त्यांचं मी कौतुक करतो की एक या बीड जिल्ह्यातील किंवा पाडोदा तालुक्यातील ऊसतोड मजुराचा तालुका जिल्हा म्हणून ओळखला जातो, त्या जिल्ह्यामध्ये आमच्या या गोरगरीब लोकांच्या जी स्पर्धा परीक्षा आहे त्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची संधी देण्यासाठी किंवा त्या विद्यार्थ्यांवर जे एक प्रकारचं त्यांच्या बुद्धीवर किंवा त्यांच्या मनावर एक स्पर्धा परीक्षेचं स्थान निर्माण करण्यासाठी जो या शाळेने आयोजित केलेला कार्यक्रम फार सुंदर आहे. आणि या शाळेच्या माध्यमातून असेल किंवा या पाडोदा तालुक्याच्या या आमच्या पाडोदा तालुक्याच्या परिसर असेल किंवा शिरूर तालुका असेल, इथं शाळेच्या माध्यमातून खूप मोठं एक गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांना शिक्षण व्यवस्था निर्माण ज्यांनी करून दिली ते आमचे नेते सहकार महर्षी रामकृष्ण बांगर साहेब यांचंही आभार मानले पाहिजेत. कारण त्यांच्या माध्यमातून एक शिक्षणाची गंगोत्री या दोन्ही तालुक्यात उभा करण्याचं किंवा या जिल्ह्यात उभा करण्याचं काम रामकृष्ण बांगर साहेब यांनी केलं. आणि त्यांच्या या कार्यक्रमातून वसंतराव नाईक शाळेने खूप मोठं नाव या पंचकृषीत असेल किंवा या तालुक्यात केलं. आणि त्याचं वेळोवेळी योगदान या तालुक्यासाठी तुपे सर असतील किंवा त्यांची टीम असेल, ही वेळोवेळी योगदान देऊन आमच्या गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना एक प्रकारची संधी दिली जाती. त्याबद्दल मी यांचे सर्वांचे व त्यांच्या टीमचे आभार मानतो आणि थांबतो. शिक्षण महर्षी तथा सहकार महर्षी आदरणीय रामकृष्ण बांगर साहेब यांचे हे अध्यक्ष असलेल्या संस्थापक अध्यक्ष असलेल्या संस्थेमध्ये वसंतराव नाईक विद्यालयामध्ये गेली 17 वर्षापासून PTNT परीक्षा राबवली जाते. या राबवली जात असताना या विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय तुपे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी जो गुणवत्ता निर्माण केलेला आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याचं कारण असं आहे, गेले अनेक वर्ष ही स्पर्धा परीक्षा राबवणं, त्याच्यामध्ये सातत्य, पारदर्शकपणा आणि गुणवत्ता वाढवणं या दृष्टीने तुपे सर आणि त्यांच्या सर्व सहकारी मित्रांनी जो प्रयत्न केलेला आहे तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे. याचं कारण विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी. स्पर्धा परीक्षेला सामोरे जात असताना परीक्षा कशा द्यायच्या यामधून मुलं बरेचसे काही अनुभव घेतात. यामध्ये या परीक्षा राबवत असताना आदरणीय रामकृष्णजी बांगर साहेब आणि सौ सत्यभामाताई वहिनी यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो पॅटर्न त्यांनी राबवलेला आहे, खरोखरच पाडोदा तालुक्यामध्ये सर्व शाळेने हा आदर्श घेण्यासारखा आहे. 2009 साली वसंतराव नाईक विद्यालय व पत्रकार मित्र मंडळाच्या वतीने PTNTS नावाची स्पर्धा परीक्षा घेण्याची आम्ही मानस तयार केला. आणि तो आमचे मार्गदर्शक संस्थेचे सर्वेसर्वा रामकृष्ण बांगर साहेब यांच्यासमोर तो प्रस्ताव मांडला. आणि त्यांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला का तुम्हाला कशा स्पर्धा घ्यायच्या त्या घ्या, काही कमी पडू देणार नाही. आणि त्या दिवसापासून ते 2026पर्यंत 16 वर्षामध्ये ह्या स्पर्धेचं स्वरूप इतकं मोठं झालं की आज तालुका स्पर्धा म्हणून आपण घेतोय, पण त्याचं स्वरूप जवळपास जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरसुद्धा जाते. कारण आजच्या परिस्थितीला आपल्या आलेल्या 2700 विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थ्यांची शाळा ह्या स्पर्धेचं पूर्ण प्रसार माध्यम होतो आहे. त्यामुळं ह्या वसंतराव नाईक विद्यालयाच्या सुरू झालेल्या स्पर्धा आज आपण जरी नाही म्हणलं तरी त्या मराठवाडा लेवलवर आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि तुपे सरांनी सांगितलं का स्पर्धा परीक्षा सुरू होतात, आपण स्पर्धा परीक्षा सुरू केल्यानंतर इतर ठिकाणी तशा पद्धतीने घेण्यात आल्या
पण त्या 1 वर्षानंतर दुसऱ्या वर्षी बंद पडल्या. पण चेअरमन साहेबाच्या मार्गदर्शनाखाली आणि तुपे सरांच्या मार्गदर्शनामुळं जो सर्व टीम वर्क झालं आणि त्याचं फळ आज ही 16वी स्पर्धा परीक्षा आज होती. याच परीक्षेत बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पत्रकार मित्रमंडळाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो व वसंतराव नाईक विद्यालय व चेअरमन साहेबाचे आभार व्यक्त करतो. वसंतराव नाईक विद्यालयाचा PTNTS हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. यामुळं विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळते. त्याचबरोबर सर्वसामान्य ज्ञान परीक्षेतून विद्यार्थी भवितव्यात मोठे अधिकारी होतील आणि हा उपक्रम 16 वर्षापासून ही शाळा घेत आहे आणि त्यामुळं खेड्यापाड्यातील विद्यार्थीसुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत आणि अशीच या परीक्षेची वाटचाल मोठ्या प्रमाणात होत राहो हीच मी ढाळेवाडीची मुख्याध्यापक सौ टेकाळे मॅडम यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी सर्व उपस्थित शाळेचे म्हणजे सर्व स्टाफ आणि PTNTS परीक्षा ही अशी परीक्षा आहे की विद्यार्थ्यांच्या सखोल चिकित्सक ज्ञानाची त्या ठिकाणी एक प्रकारची उजळणी होते. माझा मुलगा शशांक असो किंवा आता लहान शांतनू दोघांनाही या परीक्षेत भाग घेता आला. प्रावीण्यही प्राप्त करण्यात आलं. अतिशय चांगल्या प्रकारचा हा उपक्रम आहे. केंद्र असो किंवा तालुक्यातील सर्वच विद्यार्थी या शाळेमध्ये या परीक्षेसाठी सहभागी होतात आणि भरपूर प्रतिसाद देतात. जेणेकरून आता हा उपक्रम त्यांनी 16 वर्षापासून जो राबवलेला आहे त्याचीच ही फलनिष्पत्ती म्हणता येईल, कारण की वर्षानुवर्षे त्या संख्येमध्ये भर पडत आहे आणि ही अशीच वाटचाल चालू राहो त्यासाठी माझ्याकडून त्यांना सदिच्छा. थँक्यू. वसंतराव नाईक शाळेच्या वतीने आज एक कार्यक्रम ठेवला तर आमचे रामकृष्ण चेअरमन यांनी ह्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि तुपे सरनी ह्या शाळेचं नाव जिल्ह्यात कुठं नाव घेतात की शाळा पाटोदा तालुक्याचे खरंच चेअरमन साहेबांनी चालवावं आणि बीडची सुद्धा कॉलेज तिथलं नाव तिथं प्रगतीच आहे ना, तर तीसुद्धा नाव जिल्ह्यामध्ये कुठं विचारलं तर खरोखर तुम्ही सहकार महर्षी नाव तुम्हाला शोभतं आणि त्यांना तुपे सरला आणि ह्यांना चेअरमन साहेबाला आणि वहिनीला शुभेच्छा देतो आणि थांबतो. आज 17 जानेवारी 2026 या दिवशी आपण तालुकास्तरीय पाटोदा तालुका नवनिर्माण प्रज्ञाशोध परीक्षा 2026चं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा सांगायची म्हटलं तर 2009 साली चालू झालेला उपक्रम हा निश्चितपणानं 16व्या वर्षापर्यंत टिकणं आणि तो अखंडित चालवणं ही एक मोठी तारेवरची कसरत होती. मात्र आमच्या पाठीमागं आमचं शक्तिस्थळ आणि प्रेरणास्थान ज्यांच्या नेतृत्वामुळं खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी परीक्षा घेऊ शकलो असे आमच्या संस्थेचे संस्थापक सचिव आदरणीय सहकार महर्षी शिक्षण महर्षी रामकृष्णजी बांगर साहेब यांच्या पुढाकारातून त्यांच्या सूचनेनुसार ही परीक्षा 2009 साली सुरू झालेली आज 16 वर्षात आम्ही अखंडपणानं निश्चितपणानं परीक्षा राबवित आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. या परीक्षेमुळं साध्य काय झालं आहे तर या परीक्षेमुळं निश्चितपणानं तालुक्यामध्ये आपल्या ग्रामीण भागात ऊसतोड मजुरांचा तालुका म्हणून ज्याची ओळख आहे ते अल्पशा पुसण्याचं काम 100% तर आम्ही पुसू शकत नाहीत, मात्र खारीचा वाटा म्हणून आम्ही उचलण्याचं काम या माध्यमातून सुरू केलेलं आहे. आदरणीय चेअरमन साहेब यांचे विचार हे माझ्या तालुक्यासाठी मी काहीतरी केलं पाहिजे आणि मी देणं लागतो या कर्तव्य भावनेतून ग्रामीण भागातला शेवटचा विद्यार्थी त्याला न्याय मिळाला पाहिजे, तो उद्याच्या स्पर्धा परीक्षेत टिकला पाहिजे. सध्याचं हे स्पर्धेचं जग आहे आणि या स्पर्धेच्या जगामध्ये आपला कोणताही विद्यार्थी या स्पर्धेत मागं राहिला नाही पाहिजे आणि मग त्याच्यासाठी आपण या तिसरीपासून पहिलीपासून जर स्पर्धा परीक्षेची त्याला जर तोंड ओळख दिली तर निश्चितपणानं तो भविष्यामध्ये मोठा अधिकारी क्लास 1 अधिकारी क्लास 2 अधिकारी निश्चितपणानं होऊन या देशाची सेवा निश्चितपणानं करू शकतो आणि आपल्या तालुक्याचं जे मागासलेपण आहे ते निश्चितपणे घालविण्याकामी त्याची मदत होऊ शकते. या उदात्त भावनेतून
आपल्या नवनिर्माण शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व सन्मान्य कार्यकारी मंडळाबरोबरच आदरणीय चेअरमन साहेब वहिनी यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनामुळंच आम्ही इथपर्यंत आमचा प्रवास होऊ शकला. निश्चितपणानं या पुढच्या काळातही आपलं विद्यालय हे निश्चितपणानं या अशा परीक्षेच्या उपक्रमाच्या बाबतीत आघाडीवर राहील अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. या स्पर्धा परीक्षेमुळं निश्चित झालं काय तर MBBS सारख्या, नीटसारख्या, CAT सारख्या, त्याचप्रमाणे ज्या गव्हर्मेंटच्या शासकीय निमशासकीय संस्था पातळीवरच्या ज्या सेवा परीक्षा असतात, या सेवा परीक्षेत किंवा एज्युकेशनल परीक्षामध्ये निश्चितपणानं तालुक्यातले नाही तर आपल्या विद्यालयाचे कमीत कमी 7 ते 10 विद्यार्थी दरवर्षी MBBS सारख्या प्रतिष्ठित कोर्सेसला या ठिकाणाहून प्रविष्ट होत आहेत. फलित म्हणून सांगायचं झालं तर CATमध्ये इंजिनिअरिंग, Gमध्ये इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर सगळ्या काही आरोग्य वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत ज्या ज्या परीक्षा असतात त्या सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये हे यशस्वी विद्यार्थी झालेले आहेत. आणि निश्चितपणानं त्याचा परिपाक म्हणून हे त्याचा 5वीपासून झालेला सराव आणि पुढं होत असलेला सराव हे निश्चितपणानं त्यामागचं गमक आहे. आणि पुढच्या काळातही निश्चितपणानं आम्ही सर्वांची या ठिकाणी निश्चितपणानं स्पर्धा परीक्षक आम्ही जे काही करता येईल तितकंसं आम्ही संस्थेच्या पाठबळावर करण्याचा प्रयत्न करू. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.